लाक्षणी वाटे कुणी आपुला हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसला हे वेड जे स्वप्नातुनी जपला स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाचे प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे प्रेम हे हॅलो हाय बोल हो येतोय आवाज बोल हो पोहोचलीये भैया सामान निकाल देना हो सामानच काढतोय भरले डिपॉझिट तू पुन्हा पुन्हा तेच प्रश्न का विचारतीयस कोण काय आता भेटेल ना जी कोणी असेल तिला म्हणजे भेटेल तिला एक मिनिट थांब त्याचा कितना हुआ 730 रुपये मैडम। काय अगं इथे इतकेच होतात आणि मी काही तू नाहीये त्यांच्याशी वाद घालायला गेलो काय अगं हो एक मिनिट थांब मला कोणाचा तरी फोन येतो आई मला एजंटचा फोन येतोय मी नंतर बोलते तुझ्याशी हो बाय हेलो हेलो मखानी जी आप कहाँ पर हैं फोन क्यों नहीं उठा रहे हेलो हेलो फ्लैट नंबर 506 आप कौन? मैं यहाँ रहने आई हूँ चाबी दो फ्लैट की। अरे ऐसे कैसे दे? मखानी जी ने बताया होगा ना आपको मेरा नाम अमृता है। वो तो ऐसे कुछ बोले नहीं। एक मिनट हेलो हेलो मखानी जी आपने इनको बताया नहीं चाबी देने के लिए चाबी नहीं देते थे हो एक मिनिट बोला त्यांच्याशीच मखानी जी है। हेलो हाँ मखानी जी अरे कैसे हैं आप? अरे हम तो बढ़िया है। अरे पार्टी कब दे रहे हैं? हाँ अरे मैडम तो सामने ही है। अरे कल रात को ही मोबाइल पे देख ली वो फिल्म। अरे एंड को तो कहानी ही घूम जाती है जब पता चलता है ससुरा वॉचमैन ही खूनी है। अरे आपको भी दिखाएंगे लेकिन आप आते कहाँ हो? अरे एंड पता चला तो क्या हुआ? शुरुआत से देख लेना। अरे मिल गई। हाँ अरे चाबी तो ऊपर है। काय? अरे आप आते कहाँ हो? अरे हो गया ना दे दीजिए। हेलो हाँ मखानी जी कधी येताय तुम्ही? काय उद्या येताय तुम्ही? अहो मी ठीक है आ जाइए कल। हाँ क्या कौन लड़की आप बता भी नहीं रहे? हाँ उसका नंबर भी नहीं दे रहे। जा ठीक है। हाँ लड़की
बॉयफ्रेंड? कोणाचा? तू कोण आहेस? मी अमृता, तुझ्या फ्रेंडची नवीन फ्लॅटमेट. फ्लॅटमेट? फ्रेंड? हो, आय सी. फ्रेंड. जस्ट अ मिनिट. बाय द वे, कोणता फ्रेंड आहे हा माझा? कोणता? कोणती? मी इथे. नाही नाही, इट्स ओके, ठीक आहे. 2 मिनिटात कळेल मला. हॅलो, अरे साल्यांनो, कोणाचे किडे इथे? 1 तास नाही झाला मला इथे येऊन, लगेच काय? नाही नाही, करू ना, पार्ट्या करूया, राडे घालूया, तुमचे आयटम घेऊन या तुम्ही. तुमच्यासाठीच घेतलाय ना मी हा फ्लॅट. पण जरा धीर. कोणी पाठवलं हिला? एक मुलगी आली आहे घरात. आता सुजाला विचार. आणि अरे लवकर फोन करून कळव मला. ओके, चल बाय. तुझा तो फ्रेंड येईपर्यंत तू इथे हवं तर बसू शकतेस. जागा करून घे. एक मिनिट. पाठवलं म्हणजे? मी कोण वाटले तुला पाठवायला? अगं तू लगेच सेंटी काय होतेस? प्लीज जरा बस ना. नाही, तू आहेस कोण आणि इथे काय करतोयस? आणि तुझा फ्लॅट काय? हॅलो, नीट वागतोय ना तर नीट बोल, कळलं ना? ज्याने कोणी पाठवलंय ना तो आल्यावर त्याच्या बरोबर जा. उगाच माझ्या मला कोणी पाठवलेलं नाहीये. हा माझा फ्लॅट आहे. बाळ, सामान उचल आणि मी घेतो, कळलं ना? ऍडव्हान्स रेंट, ब्रोकरेज, डिपॉझिट सगळं पे केलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर हा फ्लॅट माझा आहे. ते उगाच सगळं मी पण पे केलंय. आणि जर तुला खरं वाटत नसेल ना तर मखानीला विचार. आता तू जातोयस की? एक मिनिट. मखानी कसं माहिती तुला? तो माझा एजंट आहे, कळलं ना? आणि त्याने मला फ्लॅट दिलाय. म्हणजे ओ गॉड, म्हणजे तू माझा फ्लॅटमेट आहेस? फ्लॅटमेट? माझ्या एकट्याचा आहे हा फ्लॅट. चल ती सामान उचल. एक मिनिट थांब. मखानीला फोन लावते. हॅलो मखानीजी, आत्ताच्या आत्ता ताबडतोब इकडे या. काय? मी याच्या बरोबर राहायचं? मी हिच्या बरोबर राहायचं? हा, भाडा, महिन्याचा खर्च दोघांमध्ये डिवाइड होणार ना. तुमचा दोघांचा फायदाच आहे. मखानीजी, मी माझ्या एकट्यासाठी फ्लॅट घेतलाय आणि मी एका मुलीबरोबर राहण्यासाठी. तू थांब जरा 1 मिनिट. मी पूर्ण भाडं भरलंय, मी पूर्ण डिपॉझिट भरलेलं आहे. पूरा नहीं है, कमी है, आधा ही है. मतलब? अरे मतलब क्या, मुंबई जानते नहीं वाली बात कर रहे हो. 20,000 भाड़ा आणि 50,000 रुपये डिपॉझिट. या एरिया मंदी असा कोणी वेल फर्निश्ड 2 BHK फ्लॅट कोणी देईल का? देईल का? इसका भाड़ा 40,000 रुपया और डिपॉजिट 1 लाख रुपया. अरे जरा सोच के तो बोले नहीं. अरे तुम सोच के बोलो मखानी जी. तुम्ही फसवलं मला यार. हो, मला पण. हो ना, सारखं सांगत होतो मी अग्रीमेंट करा तर टाळाटाळ केली. हो, केलंच नाही. मला म्हटलं इथे आल्यावर करू आणि आलेच नाहीत. एक्झॅक्टली. शिवाय 2 महिन्यांचं ब्रोकरेज दिलंय मी त्यांना आधीच. माझे पैसे मला रिटर्न करा, नाहीतर हिला बाहेर काढा. हा, नाही, ह्याला बाहेर काढा आणि एखादी मुलगी फ्लॅटमेट ठेवा. हो. अरे पैसा तर मालकाला देऊन टाकला नी. कुठे असतात मला? दुबईला. अरे तुम्हाला इतक्या स्वस्तात फ्लॅट दिलाय हे त्यांना माहिती नाही ना. नाहीतर 20,000 रुपये भाड्यामध्ये एवढा वेल फर्निश्ड ब्लॉक कोणी देईल काय? काय असते, तुमचा डिपॉझिट पण कमी, तुम्हाला घाई, मलाही घाई. अरे काही दिवसात आता प्रश्न आहे, थोडा ऍडजस्ट करून घ्या नाही. आणि मुंबईमध्ये हे समजा चालते. मुलगा मुलगी, मुलगी मुलगा समजा चालते. तुमचा ट्युनिंग पण सॉलिड आहे. मला सांगा, तुम्ही कपडा कुठल्या रंगाचा घातलाय? लाल. 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 बोललो नाही, दोघांचा ट्युनिंग चला जमते बरोबर. चला मी निघते. हो, आणि काही लागला तर फोन करायचा. अरे बाबा, दुसऱ्यांना देखील फ्लॅट दाखवायचे आहे, फार घाई आहे मला, मी येतो बाबा, येतो.
मला ती गॅलरीवाली बेडरूम हवी. काय? मी घेतली ती, दुसरी घे. मला गॅलरीवालीच बेडरूम लागते. लागते ती काय बस आहे का लागायला? दुसरी बेडरूम घे. दुसरी बेडरूम समोरच्या बिल्डिंगला फेसिंग आहे. मला माझे कपडे सगळ्यांना दाखवत वाळत नाही घालायचे. बरं ठीक आहे, देतो, पण एका अटीवर. कुठल्या? नीट आदराने विचारायचं. प्लीज, मी त्या बेडरूम मध्ये राहू. दिली. तुझं नाव? स्वप्नील. माझं नाव अमृता. सांगितलंस. रेवती. रेवती नाव आहे माझ्या फ्लॅटमेटचं. साऊथ इंडियन आहे, स्वभावाने थोडीशी शिस्त आहे, सॉफ्टवेअरमध्ये काम करते. हो, हेच सांगितलंय मी आईला. तुला चुकून जरी आईचा फोन आला ना, तर याच्यापेक्षा जास्त काही पचकू नकोस. तुला माहितीये ना आई कशी आहे. हो, काय तू मलाच सरळ सरळ त्या एजंटने फसवलंय. नाही ग, नाही मिळणार पैसे परत. झालं बोलणं. 4 महिने जी काय सेव्हिंग्स केली होती सगळी गेली. नाही, उरलेल्या सेव्हिंग्सला मी हात सुद्धा लावणार नाही. ते आपल्या बिझनेससाठी आहे. आता एवढं सांगून आलोय घरी, आता माघार नाही रे बाबा. सो आलिया भोगाशी असावे सादर. कोणती आलिया? काय डायरेक्ट म्हणजे तशी वाईट नाही, बरी आहे. लुक्स लाइक यू नो, संडे को कार्डिओ, मंडे को बायसेप्स एंड ट्यूसडे को लेग्स, अशा कॅटेगरीतला वाटतो. आणि डोक्याने एकदम माठ आहे. करेक्ट. आशिकी 2 ची फॅन. मी आपली फेवरेट म्हणणार असतात ना मुली, तशी. बासा तुझ्या इमॅजिनेशनला आवर घाल. तू म्हणतेस तसं काहीच होणार नाहीये. यासाठी मुंबईत नाही आली मी. आणि मला नाही वाटत मी अजून रेडी आहे म्हणून. मी रेडीच आहे. या ना, या सगळ्या. आत्ता येता का घरी? जरा धीरा ना, बसूया ना. पण आत्ता घरात जे काही पार्सल आले त्याचं काय करायचं? म्हणून तर म्हणतोय जरा धीरा. होणार, सगळं होणार. अरे काही दिवसांचा तर प्रश्न आहे. काही दिवस करूयात ऍडजस्ट. चल ठेवते मी. बाय, गुड नाईट.
काय 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 तू म्युझिक का लावलंयस एवढं मोठ्याने? बघत होतास ना? डान्स करत होते मी. पण सकाळी 6 वाजता का डान्स करतेस? प्रॅक्टिस, डान्स प्रॅक्टिस रोज करते मी. अरे वा, नाईस. मग इयरफोन्स लावून कर ना, स्पीकरवर कशाला? अरे तू, मी काय गुंता करून घेऊ का वायर्सचा डान्स करता करता? एक काम कर ना, तू दार ओढून घे, ह्या खोलीचं आणि तुझ्या खोलीचं पण, म्हणजे तुला आवाजच येणार नाही. माठ. हो, एका महिन्यासाठी सफिशियंट आहेत ना सर? येस. नाही नाही, ठीक आहे, तरी मी बोलतो त्यांच्याशी. हो, त्यांचा ईमेल ID पाठवतो सर मी तुम्हाला. त्यांनी मेलही केला आपल्याला. येस. ओके सर, मेल पाठवतो मी तुम्हाला. निघालोच आहे सर मी. ओके. माझ्याकडे किल्ली नाहीये. स्वप्नील, 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 अरे किल्ली, किल्ली, स्वप्नील, यार काय करू? स्वप्नील, काय रे स्वप्नील? हा, रात्री? अरे काही काय, ते काल सामान शिफ्ट केलं ना, तर झोपच नाही झाली. अरे सामान तर शिफ्ट केलंयस, पण इथून कधी शिफ्ट होतोयस? लवकरच. बस झालं यार दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं. अब सिर्फ खुद का धंदा. गुरु भाई, लेकिन पैसे डालने वाला भी तो कोई चाहिए ना. फक्त तुझ्या सेव्हिंग्स पुरणार नाहीत रे. पण तू टेन्शन नको घेऊस. आहे आपली एकाशी ओळख, आजगावकर म्हणून. त्यांना ना अशा नवीन गोष्टीत इंटरेस्ट आहे बघ. तू म्हणत असशील तर लगेच आपण. अरे मी तर होच म्हणणार आहे. तू बोल कधी भेटायचं. आधी घेतो त्यांची अपॉइंटमेंट आणि सांगतो तुला. एकदा का त्यांना तुझं काम आवडलं ना, की तुझी नय्या पार. एक मिनिट. हे बघ सत्य. हॅलो हॅलो, ही अशी किल्ली घेऊन जाऊन तू माझी अडवणूक करू शकत नाहीस. एकतर माझ्याकडे तुझा नंबर नाहीये, त्यात तो मखानी फोन उचलत नाही माझा. तू घरी लवकर ये. 5 वाजतील. अरे काय कटकडे यार. विक्रम, आज मला जरा लवकर घरी जावं लागेल. काम आहे जरा. आणि आज गावकऱ्यांना भेटायचं तर त्यांचं प्रेझेंटेशन पण तयार करतो. काय? हा, तू साला फास्ट आहेस रे. इथे खूप फास्ट लाईफ आहे आणि तिचं काम पण तसंच आहे. ती जरा शिष्ट आहे. तिला लोकांशी बोलायला नाही आवडत. हो ग, बोलेल तुझ्याशी वेळ मिळाला की. तो प्रॉब्लेम नाहीच आहे. ठीक आहे. हो आई, मी तुझ्याशी नंतर बोलते. हो, बाय. हा काय ॲटिट्यूड आहे? किती खर्च आला कशाला? ह्या डुप्लिकेट किल्लीला? फुकट आहे. किल्लीवाला ऑफिसच्या जवळचाच आहे, ओळखीचा आहे. एक मिनिट. हे घे. आमच्याकडे ही डुप्लिकेट किल्ली बनवायचे 30 लागतात.
इथे 40 तरी लागत असतील. काय 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 ते सिंक मध्ये तुझी भांडी पडलीत. हा मग मग कधी धुणारस? का का काय कधी धुणारस ते सांग. माहित नाही. हे बघ त्या भांड्यांना खूप वास येतोय. सब ई वाटतंय. मग मग काय धुणारस कधी ते सांग. मूड होईल तेव्हा धुईन. ते दररोज असंच असतं किचनचं. ते किचनचं अरे हो किचनला दार नाही का. तुझ्या खोलीचं दार लावून घे. वास जरा कमी येईल. माठ. आणि हो विक्रम तू जे काही मला सजेस्ट केलं होतंस ना ते सगळं इन्क्लूड केलंय मी. हा थँक्स यार. तू आहेस म्हणून. नाही खरंच आय मीन इट. जे काही कमी जास्त असलं तर मला लगेच सांग. निघालोच आहे मी. ओके किती घाण वास येतोय. नेहमीच झालं याच. तर बघतेच ह्याला. अमृता 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 तू क्रॅक आहेस का ग. तुला कळतंय का तू काय केलंयस ते. उद्या माझं महत्वाचं प्रेझेंटेशन होतं म्हणून मी हे शर्ट भिजत ठेवलं होतं. हे बघ काय केलंयस तू. कळतंय का तुला काही. तुला जरा सुद्धा थांबता येत नव्हतं का ग. वारलेस तीस का त्या वासाने. हो वारलेच असते. काल नीट सांगायला आले होते ना धुवून टाक म्हणून. तर नाही मला नाही आवडत अस्वच्छता. ए तू तू माझं शर्ट दे परत भरून. काय संबंध. एकतर वेळेवर भांडी धुत नाहीस. केवढा घाणेरडा वास येतो. किळस येते म्हणून. मग नको राहूस ना इथे. जा ना निघून. तसंही माझ्या एकटेच होता हा फ्लॅट. तेच होता. हा फ्लॅट तुझ्या एकट्याचाच होता. आता माझा पण आहे. मी भाडं भरतीये. नको भरूस भाडं. दुसरीकडे जाऊन भर. मी बघीन माझं काय करायचं ते. हाच प्लॅन आहे ना तुझा मला इथून पळून लावण्याचा. म्हणूनच वागतोयस ना असं. सगळं कळतंय मला. ए प्लॅन बिन काही नाही कळलं ना. तू माझं शर्ट दे यार भरून. तू शर्ट बादलीच्या बाहेर भिजत ठेवलं होतंस. तुला कळतं का शर्ट कुठे भिजत ठेवावं. ते शर्ट तुझ्या चुकीमुळेच गेलंय. तुला कळतं का बेडशीट कुठे टाकायची असती ते. हे पण तुझ्याच चुकीमुळे झालंय. माझं सँडल पाडू नकोस.
अरे पेनड्राईव्ह आहे ना त्याच्या खिशात. पेनड्राईव्ह आहे? मला कसं माहित असणार? आणि तुटलाय कुठे? सी सी. तुला दिसत नाही का? तुला मुद्दाम केलं का? मला कसं कळणार? आणि तुटलाय कुठे? सी. चौहान है हमारे साथ ही हमारे साथ वीके शर्मा है. दोनों मेहमानों का चैनल लाओ. शर्मा साहब गुड मॉर्निंग. मी लावलेला चॅनल लाव. आठवडाभर बघत नसलो ना तरी पैसे भरतो मी केबलचे. कळलं ना? आज रविवार आहे, मी मला हवं तेच बघणार. मी तसे आठवडाभर सहन करतोस ना तुझं ते युजलेस म्युझिक आणि डान्स. युजलेस? माझ्या डान्सला काही बोलायचं नाही. ये ध्यान में रखते हुए कि अब जो अगला बड़ा इवेंट है वो ब्री एग्जिट है, जिससे ठीक पहले हमने थोड़ी सी नर्वसनेस और वॉल्टिलिटी इंडियन मार्केट्स में रिफ्लेक्ट होती है. माझ्या रूम मध्ये पसारा का केलास? मी? तो तुझाच पसारा आहे. माझ्या रूम मध्ये पसारा का केलास? कारण तुला धडा मिळावा म्हणून. काय धडा ग? काय धडा? स्वच्छतेचा धडा. स्वतःच्याच पसाऱ्याचा स्वतःला त्रास होऊ शकतो हे कळण्यासाठी मी हे सगळं केलं. कळलं असेल ना आता तुला? मग इथून पुढे नीट राहायचं. हो बाई, घरी जाऊन शिकवायचे हे धडे. कळलं ना? क्रॅक आहेस का ग तू जरा? माझी रूम आवरून दे मला आत्ताच्या आत्ता. लिव्हिंग रूम मध्ये, किचन मध्ये जो सगळा पसारा केलायस ना तो आधी आवरून दे. ए बस 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 झालं, बस झालं. मला झक मारली आणि त्या मखानीच्या नादी लागलो. तुझ्यासारखी पार्टनर तरी नसती मिळाली. ए मी मला हवं ते करीन. माझ्या रूमच्या आसपासही फिरकायचं नाही. कळलं ना? मी मला हवं ते करीन. माझ्या रूमच्या आसपासही फिरकायचं नाही. कळलं ना? बस किती वैताग आणशील अजून? मला करायचंय ते मी करीन. झक मारली आणि त्या क्लासला आलो. तुझ्याशी ओळख तरी नसती झाली. तुझ्यात नाहीये ते अमृता. सोडून दे. अगं मी काय तुझा केअरटेकर आहे का? कितीदा सांगू, मला कसलाच कॉन्टॅक्ट नकोय. हो सर, निघालोय मी. सर विक्रम तर आहेच ना बरोबर? नाही सर, ऍड्रेस मिळाला मला. मी डॉट अर्ध्या तासात पोहोचतो. ओके सर, बाय. सावी? अमृता? 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 अमृता काय ग? अमृता काय होत आहे? उठ. मी डॉक्टरांना फोन करू का? हा, डॉक्टरांना फोन करू का? बर, आलोच.
पाणी हवंय? हो हो विक्रम, आय एम सॉरी. मला माहिती 10ची मीटिंग होती, पण अरे यार इमर्जन्सी जशी आली की बरं ते जाऊ दे, सोड. मला सांग, आजगावकर भडकले का? विक्रम, एक काम करशील? मला सांग, मला त्यांना पुन्हा एकदा भेटता येईल प्लीज यार. हे बघ, तू एकदा माझ्यासाठी केलंस, पुन्हा एकदा. यावेळेस मी चान्स नाही सोडणार, पण प्लीज यार, मला त्यांची अपॉइंटमेंट हवीच आहे. ओके? विक्रम, मी तुला करतो कॉल बॅक. हा, थँक्स, बाय. काय ग, कधी उठलीस? आवाज तरी द्यायचास ना. बरं वाटतंय का तुला? हो. कॉफी घेणार? हो. तू बस, मी कॉफी घेऊन येतो. ओके? थँक्स, खरंच थँक्स. काय झालं होतं पण? पॅनिक अटॅक, आय मीन एन्झायटी अटॅक. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींचं खूप टेन्शन येतं आणि मग त्याचा गुंता निर्माण होतो आणि मग सिस्टम हँग होते आणि ते सगळं शरीरातून बाहेर पडतं. अच्छा, पण असं का होतं? आय मीन टेन्शन तर प्रत्येकाला असतं ना. त्याला बरीच कारणं असतात रे, आणि हे एवढं काही असं मोठं नाहीये. बाकीचे जसे आजार असतात ना, तसाच हा आजार आहे. बाय द वे, कॉंग्रॅट्स. का? आजचा आपला दिवस न भांडता चाललाय. बर. मस्त आहे तुझी रूम. थँक्स. आवडताना जीव गेलाय माझा. तुला बिझनेसमॅन व्हायचंय? वा. उद्योजक. हा, तेच, उद्योजक आणि बॉक्सर आहे. मस्त आहे कॉम्बिनेशन. ते काय आपलं करतो अदनमधन. तू काय फिल्म मध्ये डान्सर वगैरे आहेस का? नाही नाही, मी क्लासेस घेते, कंटेम्पररी डान्स क्लासेस. काय कंटेम्पररी म्हणजे? असतो एक डान्स प्रकार. बाय द वे, आज तुझी इम्पॉर्टंट मीटिंग माझ्यासाठी सोडून आलास ना? थँक्स. दे. डिनरला खिचडी चालेल ना? मी छान बनवते. चालेल चालेल. पण भांडी तुलाच धुवावी लागतील, आणि तेही आजच. मला कळतंय वीकेंड आहे, पण नंतरही वीकेंड्स येतील ना. आजच काय एवढी कळ निघते तुमची? कारण अरे बाळा, ती आहे ना घरी. हा, मग तिच्या समोर कसं? हे नाही नाही, नको, ते फार ऑड दिसतं, नको. त्याच्यापेक्षा आपण बाहेर, अरे घरातून बाहेर काढायला ती काय पाले की झुरळ? स्वप्नील, ऐक ना. एक मिनिट. हा, बोल. माझं एक काम करशील? बोल ना. संध्याकाळी माझं एक पार्सल येणार आहे, इयरफोन्सचं. त्यावेळी मी नसेन, कारण मी मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला जाईल. मे बी रात्री तिकडेच स्टे करेल. आणि हो, कॅश ऑन डिलिव्हरी. पैसे देऊन ठेवते. घेशील ना? आता जरा घाईत आहे, आपण नंतर बोलूया. चल, बाय. बाय बाय. हॅलो, या रे साल्यांनो. चले लवकर चल. घेतला ना सर्व व्यवस्थित? माझा पण ग्लास भरा. चला हावऱ्या, लास्ट टाइम भरला नव्हता तू. हावऱ्या तुझ्या शेजारचा, मी फक्त कावऱ्या बावऱ्या. अरे झाली की तयारी? काय किती वेळ? घराचे मालक. ते पार्सल घ्यायचं होतं ना, ते फ्लॅटमेटचं. अरे काय पार्सल? इथं जीव कासावीस झालाय, त्याचं काय? चल जाऊ दे, तू बस.
आणि जरा घशाखाली उतरू दे या गरिबांच्या. तुम्ही बोला ना, एवढे दिवस लावले आणि पार्टी घडवण्यासाठी. राज फ्रॉम मैसूर. आधी त्याला बसव, मग त्यानंतर राजासारखा बोल ना. बस बस उगाच अंगांग कशी नाही येतं. मी बसतो माझा माझा. आणि आधीच सांगून ठेवतोय, माहितीये रे, काही मिक्स केलं नाहीये आणि काही इंटरेस्ट पण नाहीये. संपला इंटरेस्ट हा मिक्स करायचा. गुड. घे तुझी कोल्ड ड्रिंक्स ऑन द रॉक्स विदाउट एनी दारू. अरे नाहीये ना दारू बाबा. ओके. हॅलो. चला. टू स्वप्नेस न्यू फ्लॅट. Cheers. कडक आहे, मस्त. पहिल्यांदा छान बोलवलीस. Cheers to Swapnil's new flat and his new flatmate as well. हा. पार्सल कलेक्ट केलंय घरमालकांनी फ्लॅटमेटचं. ओ, आपल्यासाठी असं कधी काही केलंय? कधीच नाही. थांबा एक, जिथे तिथेच थांबा. असं काही नाहीये. ते ठीक आहे, पण एक ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही शेअर केलं फक्त. बरोबर आहे. नाही, गुड ऑब्झर्वेशन, पण असं काहीही नाहीये. असं काही नाही. ऑब्झर्वेशन आहे, बाकी काही नाहीये. नाही, हे बघ, आता काही नाहीये, पण पुढे होऊ शकतच ना. हो, खरंय खरंय. आणि आता काय बाबा, घरात बसल्या जागी सगळं मिळते, अजून काय पाहिजे? मानसी, तुझाच बर्थडे, नाहीतर मी तुझा जीव घेतला असता. हो का? कब ग? ऐक, मी काय सांगते, तो ना घरी वर्कआउट वगैरे पण करतो बरं का. मस्त ना. इथे सांगास म्हणून मी तुला सांगितलं नव्हतं. नाही, हे बघ अमू, मला काय वाटतं ना, तू ना आमचं ऐकच, ट्राय मारच ग. हो ठीक आहे, म्हणजे आता नाहीये, पण पुढे जाऊन तर होऊ शकतं ना. काय ग? म्हणजे पुढे काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. यू नो. ओ, बोल ना, बोल. काय? बरोबर आहे. काय आपल्याला एकच सेकंदानंतर काय घडेल ते काही सांगता येत नाही, पण त्याच्या पुढचं म्हणजे एकदम कठीण. सुजय बाबा की जय हो. मी ना तुला प्रणाम करतो, मला आशीर्वाद दे. काय रे असं? ते महत्वाचं नाहीये वत्सा. सध्या आपण आपलं लक्ष जास्त महत्वाच्या ठिकाणी देऊ. हा आणि फ्लॅटमेट. बरोबर. आता तुम्ही फिल्मचंच उदाहरण घ्या. शेवटी फिल्म्स म्हणजे काय असतं, आपल्या रोजच्या जगण्यातलं प्रतिबिंब त्यात उमटतं, म्हणून त्या फिल्म्स असतात. फिल्म इज लाईफ आफ्टर ऑल. करेक्ट आहे, एकदम करेक्ट. एक वचन सत्य वचन. सुजय बाबा की. हे बाबा, हे काय कोणी जे बोलतच नाही. दिस इज नॉट फेअर. इग्नोर देम. यू कंटिन्यू. थँक्यू. आता तू फिल्म्सच बघ. हा, कुठलेही घे तू, मराठी, साऊथ इंडियन, बॉलिवूड, ते पार अगदी हॉलिवूड. त्यात काय असतं, त्यामध्ये फॉर्म्युला काय असतो त्यांचा? काय? हिरो आणि हिरोईन हे दोघ जण भेटतात, काहीतरी घोळ होतो, एजंट घोळ घालतो, नाही तर अजून कोणतरी घोळ घालतं. ते दोघ जण भेटतात, पण त्यांना तसं एकत्र राहण्याची अजिबात इच्छा नसते. पण परिस्थिती त्यांना एकत्र राहायला भाग पाडते. मग येते स्टेप नंबर 1. त्यांची भांडणं होतात, एकदम बेकार भांडणं होतात, अशी पार कचकच हमरी तुमरीवर येऊन भांडायला लागतात, एकदम चौथीतल्या पोरासारखे, की याने मला चिमटा काढला, याने माझी पेन्सिल तोडली. मग येते स्टेप नंबर 2. त्या दोघांपैकी कोणीतरी एक अडचणीत सापडतं, आजारी पडतं किंवा बचाव, घाबरू नको, अशी सिच्युएशन तयार होते बचाव. मग काय करतो दुसरा माणूस, तो पहिल्या माणसाला मदत करतो. ऍज अ ह्युमन बिंग म्हणून आपली टेंडन्सी असते ती, तर ती मदत करतो. मग त्या पहिल्या माणसाला काय वाटतं की अरे, ज्या माणसाला आपण इतके दिवस शिव्या घालत होतो त्याचं मन किती चांगलंय, आणि ते जाणवतंय मला, म्हणजे माझं पण मन किती चांगलंय. हाऊ स्वीट. स्टेप नंबर 3. ते पहिलं माणूस आहे ना, ते दुसऱ्या माणसाला मदतीची परतफेड करतं. ऍज अ ह्युमन बिंग आपली टेंडन्सी आहे की ते कर्ज चुकवायचं, परतफेड करायची.
मग हे होताना दोघांची दोस्ती अशी दोघांची दोस्ती होऊन जाते ते ऍज अ ह्युमन बिंग टेंडन्सी दुसऱ्याशी लवकर कनेक्ट व्हायची ही स्टेप लवकर पार होते फार मोर ऑर लेस. त्यानंतर येते स्टेप 4 एकदम नाजूक स्टेप. बसवराज नीट लक्ष दे. या स्टेप मध्ये काय होतं हे तू किती भारी जोक करतोस रे किंवा तू किती सेक्स असं म्हणत असलं तरी तसं म्हणायचं नाही. तोंडावर काय म्हणायचं तू किती गोड दिसतेस तू किती गोड दिसतेस असं म्हणून सहज अशी टाळी देताना जिने तसं एकदम तोल जातो ना तेव्हा असं सावरताना बाईकवरनं डबल सीट बसताना अशी सहज एकदम सहज म्हणून एक अशी ऑकवर्ड स्टेज येते दोघांमध्ये ऑकवर्ड मोमेंट येतो. त्यांच्या नजरा एकमेकांमध्ये अडकतात. हॉलिवूड फिल्म असेल ना तर या स्टेपला किसिंग आणि क्या रे मेरे मैसूर के चंदन क्या बात कीप इट अप. फक्त आपली मराठी स्टोरी म्हणून असं त्यात काही घडत नाही. आपल्या स्टोरीमध्ये काय होतं ते हिरो हिरोईन वेगळे होतात अशा वेळेला ऑकवर्ड वाटतं. पण या ऑकवर्डनेसच्या पुढे त्याच्या पलीकडे जो महापुरुष पोचतो त्याला पुढच्या स्टेप नंबर 5, 6, 7 आणि 8 या पार करायला अजिबात वेळ लागत नाही. त्याची या पार सुजय बाबा की जय हो. माझं कुठं सुजय बाबा तुम्ही ना ग्रेट आहात. मला ना तुमच्या पदरात घ्या. कुठे तुमचा पदर कुठे घ्या मला लवकर घ्या पदरात. पदर घरी. किती इमोशनल दगड असलास ना तरी मुळात तू एक माणूस आहेस आणि त्याहून मुळात एक पुरुष आहेस. तू क्रॅक आहेस का ग? उद्या माझं महत्वाचं प्रेझेंटेशन होतं म्हणून मी हे शर्ट भिजत ठेवलं होतं. हे बघ काय केलंयस तू. अरे अमृता हे उठ. बाय द वे कॉंग्रॅट्स. का आजचा आपला दिवस न भांडता चाललाय. सध्या कुठल्या स्टेपवर आहे हा पुरुष? दुसऱ्या. बोला बोला देखा दुसरे पे ये. ए अरे गपे पेताड युनियन असं काही नाही ते मी असंच दुसरं काय बोलू. तुमच्या तर हे तुमच्या काही स्टेप्स वगैरे आहेत ना ते आमच्यात काही होणार नाही. असं काहीच घडणार नाही कारण आमच्यात काही होऊच शकत नाही.